जय महाराष्ट्र. मी रुशाली यादव सारंग. पुढच्या 10 मिनिटात आपण जगभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत. तेव्हा सुरुवात करूया वर्ल्ड 20 घडामोडींचा आढावा घ्यायला. आगामी वर्षात 8% विकास दराचं उद्दिष्ट गाठण्याच्या दिशेनं भारताचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आहे. जोहान्सबर्गमध्ये 11,000 पेक्षा अधिक भारतीय समुदायासमोर मोदींनी भाषण केलं आणि यावेळेला त्यांनी सलोखा, आशावाद, क्षमता आणि ऊर्जा ही विकासाची चतुर्सूत्री मांडली. सरकारनं 2020 पर्यंत 50 कोटी नवे रोजगार निर्माण करण्याची मोहीम आखलेली आहे, असंही मोदींनी सांगितलं. दार ए सलाममध्ये मोदींचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. लहान मुलं मोठ्या प्रमाणात यावेळेला हजर होती. दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर मोदी सध्या टांझानियाच्या दौऱ्यावर आहेत. तर दोन्ही देशांमध्ये होणाऱ्या अनेक करारांवरही स्वाक्षऱ्या होणार आहेत आणि यानंतर मोदी नैरोबी आणि केनियाच्या दौऱ्यावर रवाना होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 6 आफ्रिकन देशांच्या ग्रामीण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या 30 महिला सौर इंजिनियर महिलांसोबत संवाद साधला आणि या महिलांना भारतामधल्या सौर लाइटिंग क्षेत्रातल्या उपक्रमांतर्गत प्रशिक्षण दिलं गेलेलं होतं. या महिलांना राजस्थानामधल्या थिलोनिया गावातल्या बेअरफूट महाविद्यालयामध्ये प्रशिक्षण दिलेलं होतं. तसंच व्यावसायिकदृष्ट्या कुशल महिला वर्गाशीही मोदींनी यावेळेला संवाद साधला. टांझानियामध्ये मोदींचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. मोदींनीही मग पाहुणचार स्वीकारताना पुन्हा एकदा दिलखुलासपणा दाखवून दिला. टांझानियाचे अध्यक्ष जॉन मागुफली यांच्यासोबत मोदींनी ड्रमवर ताल धरला. अमेरिकी कंपन्यांनी H-1B आणि L-1 व्हिसावर भारतीय कंपन्यांकडून पाठवल्या जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना घेऊ नये यासाठी अमेरिकी प्रतिनिधी गृहामध्ये एक विधेयक सादर करण्यात आलेलं आहे. संमत झालं तर भारतीय आयटी कंपन्यांना आपले कर्मचारी तिकडे पाठवण्याचे मार्ग बंद होणार आहेत. H-1B आणि L-1 व्हिसा सुधारणा कायदा 2016 विधेयक न्यू जर्सीचे डेमोक्रॅटिक काँग्रेस सदस्य बिल पास्क्वेल आणि रिपब्लिकन पक्षाच्या कॅलिफोर्नियातील सदस्य डॅना रोहरा बँचर यांनी मांडलेलं आहे. इस्रायलमधल्या तेल अविव विद्यापीठामध्ये मराठीचा वर्ग घ्यायला सुरुवात झालेली आहे. 4 जुलै रोजी झालेल्या पहिल्या वर्गाला मुंबईतल्या इस्रायलचे महावाणिज्य दूत डेव्हिड अकोब, इस्रायलमध्ये भारतीय दूतावासामधले उपराजदूत डॉक्टर अंजू कुमार आणि तेल अविव विद्यापीठाचे उपाध्यक्ष प्राध्यापक रानान रैन उपस्थित होते. पुढील महिनाभर हे वर्ग चालू राहणार असून त्यात 26 इस्रायली विद्यार्थी मराठी शिकणार आहेत. इस्रायलमधील रामले या शहरामध्ये 10 जुलैपासून दुसरा वर्ग सुरू होणार आहे. बांगलादेश सरकारनं भारतीय मुस्लिम धर्मप्रसारक झाकीर नाईक यांच्या पीस टीव्हीच्या प्रसारणावर बंदी घातलेली आहे. बांगलादेश सरकारनं इस्लामी संघटनांनी असलेल्या संबंधांची चौकशी सुरू केलेली आहे. 2 तूर दहशतवादी हल्ल्यामध्ये 25 जण ठार झालेले आहेत आणि त्यानंतर बांगलादेशच्या गुप्तचर संस्था झाकीर नाईक यांची चौकशी करत आहेत. नाईक ही बांगलादेशच्या सुरक्षा रडारवर असल्याची माहितीही गृहमंत्री असादुझमान खान यांनी दिलेली आहे. मानवतावाद आणि गरिबांच्या सेवेसाठी आयुष्य अर्पण केलेले पाकिस्तानातले ज्येष्ठ समाजसेवक अब्दुल सत्तार ईदी यांचा शासकीय इतमामामध्ये दफनविधी करण्यात आला. श्वास घेताना त्यांना त्रास होत होता. रुग्णालयातच उपचार सुरू असताना किडनी निकामी झाल्यानं ईदी यांचं निधन झालं. ईदी यांनी 25 वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या ईदी विलेजमध्ये त्यांचा दफनविधी झाला. ईदी विलेजच्या निर्मिती वेळेलाच ईदी यांनी आपल्या थडग्यासाठी जागा निश्चित केलेली होती. कराचीतल्या स्टेडियममध्ये आयोजित श्रद्धांजली सभेला मोठ्या संख्येनं यावेळेला नागरिक उपस्थित होते. अमेरिकेतल्या डलास इथे कृष्णवर्णी यांच्या निषेध मोर्चाच्या वेळेला एका बंदूकधारी हल्लेखोरानं केलेल्या गोळीबारामध्ये 5 पोलीस मारले गेले. हा हल्लेखोर लष्कराचा माजी राखीव सैनिक असल्याचं स्पष्ट झालेलं आहे. निकाह झेवियर जॉन्सन असं त्याचं नाव आहे. तो युद्धामध्ये शस्त्र चालवण्यात तरबेज होता. त्याला लष्कराचं पदक सुद्धा मिळालेलं होतं. अलीकडेच कृष्णवर्णी यांना ठार करण्यात आल्यानं मी गोऱ्या पोलिसांना ठार मारणार आहे असं त्याने पोलिसांना सांगितलं होतं. डलासमधल्या घटनेनंतर अध्यक्ष बराक ओबामा मायदेशी परत येत आहेत. आधी ठरल्याच्या 1 दिवस अगोदरच त्यांनी दौरा आटोपता घेतलेला आहे. नाहीतर ते स्पेनमधल्या सेव्हिले इथे जाणार होते. पुढील आठवड्यामध्ये डलासला भेट देण्याची विनंती महापौर माईक रॉलिक्स यांनी केलेली होती. ती ओबामा यांनी मान्य केलेली आहे. नाटोच्या बैठकीसाठी ते वॉर्सा इथे गेलेले होते. सिरियामध्ये पाल्मायरा इथे इसिसच्या दहशतवाद्यांनी रशियन सैनिकांचं एक लढाऊ हेलिकॉप्टर खाली पाडलेलं आहे. यात दोघांचा मृत्यू झाला आहे. चकमक सुरू असताना या वैमानिकांचा शस्त्रसाठा संपल्यानं त्यांना हल्ल्याला प्रत्युत्तर देता आलं नाही.
ब्रिटनच्या संसदेमध्ये संशयास्पद वस्तूवरून सुरक्षा यंत्रणांची मोठी धावपळ उडाली. पाकिस्तानी वंशाचे सदस्य लॉर्ड अहमद यांना आलेल्या संशयास्पद लिफाफ्यामध्ये पांढरी पावडर आणि वंशद्वेषी पत्र आढळून आलेलं होतं. या लिफाफ्यामुळे हा गदारोळ उडाला. लंडनमध्ये 2005 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला 11 वर्ष झाली. या पार्श्वभूमीवर हा संशयास्पद लिफाफा आल्यानं सुरक्षा यंत्रणांची धावपळ उडाली आणि त्यांनी सर्व सदस्यांनी संसदेतील सुरक्षित ठिकाणी त्यांना नेण्यात आलं. तसंच या विभागामध्ये प्रवेशबंदी नाकारण्यात आली. या गोंधळामध्ये कोणीही जखमी झालं नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. युरोपमध्ये 2015 मध्ये दाखल झालेल्या निर्वासित आणि स्थलांतरित अल्पवयीन मुलांची संख्या सुमारे 96,000 एवढी आहे. या सर्वांनी युरोपियन युनियनकडे आश्रय मागितलेला आहे. निर्वासित आणि स्थलांतरित मुलांची ही संख्या मागील वर्षापेक्षा 4 पट अधिक आहे. युरोपियन युनियननेच ही आकडेवारी जाहीर केली आहे. दुसऱ्या महायुद्धानंतरचं हे युरोपातलं सर्वात मोठं स्थलांतरितांचं संकट असल्याचंही युरोपियन युनियनच्या 2015च्या अहवालामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. हिंदी महासागरातून चीनच्या पाणबुड्यांनी प्रवास करणं हे वैधच आहे. शिवाय आंतरराष्ट्रीय नियमांच्या आधारेच असल्याचं चीननं स्पष्ट केलेलं आहे. तसंच आंतरराष्ट्रीय सीमेमध्ये मुक्त वावराचे तत्व पाळल्यास भारताच्या युद्धनौकांनाही दक्षिण चीन समुद्रामध्ये हरकत घेणार नाही असंही त्यांनी सांगितलेलं आहे. चीनच्या पाणबुड्या भारतीय हद्दीतून गेल्यानं भारतानं चिंता व्यक्त केली होती. मात्र विशाळ सागरामध्ये वावरताना काही प्रमाणात असं होणं हे नियमांना धरूनच असल्याचा दावा चीननं केलेला आहे. चीननं शांझी प्रांतामध्ये आशियातल्या सर्वात मोठ्या बोगद्याचं काम नुकतंच पूर्ण केलेलं आहे. चीनचा हा रेल्वे बोगदा 16 किलोमीटरचा आहे आणि त्यात हायस्पीड रेल्वेसाठी 2 रेल्वे लाईन्स टाकण्यात आलेल्या आहेत. क्युलिंग पर्वत फोडून हा बोगदा तयार करण्यात आलेला आहे. या हायस्पीड रेल्वेमुळे 16 तासांचा प्रवास केवळ 3 तासात होणार आहे. 643 किलोमीटरचं हे अंतर आहे. ही हायस्पीड रेल्वे ताशी 250 किलोमीटर वेगानं धावणार आहे. इराक युद्धातल्या ब्रिटनच्या भूमिकेवर प्रकाशित झालेल्या चिलकॉट अहवालानं ब्लेअर प्रशासनावर गंभीर प्रश्न उपस्थित केलेले आहेत. याचाच आधार घेत आता अमेरिकेनं तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांच्यावरही आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयामध्ये खटला चालवला जाऊ शकतो. चिलकॉट अहवालामध्ये इराकवर हल्ला करणं अंतिम पर्याय नसल्याचं सांगितलेलं आहे. इराक युद्धाच्या वेळेला युद्धविरोधकांनी जे आरोप केलेले होते त्याचा तर्कसुसंगत दस्तावेज चिलकॉट अहवालाच्या रूपानं समोर आलेला आहे. यामध्ये फक्त विधान नसून पुराव्यावरही भर दिला गेलेला आहे. एकूणच तत्कालीन सारे आरोप हे अहवालामध्ये सामावलेले आहेत. WWEचा स्टार रेसलर जॉन सीनाच्या गर्लफ्रेंडनं स्वतःवर लावलेले सर्व आरोप फेटाळलेले आहेत. तर निक्की बेलानं एका मुलाखतीदरम्यान महागड्या वस्तू मी माझ्या जीवावर घेते असं म्हटलेलं होतं. जॉन सीनाकडून मी काहीही घेतलं नसून लोक माझ्याबद्दल जे बोलतात ते खोटं असल्याचं तिने म्हटलेलं आहे. रिओ ऑलिम्पिकच्या तिकीट विक्रीनं आता जोर पकडलेला आहे आणि आतापर्यंत 70% तिकीटं खपलेली आहेत. आकड्यांमध्ये सांगायचं झालं तर 4.5 मिलियन तिकिटांची विक्री झाली आहे. यातून $290 उत्पन्न आयोजकांना मिळालेलं आहे. सुरुवातीला तिकीट विक्री अत्यंत धीमी होती, पण स्पर्धा जशी जवळ येते तसा विक्रीचा जोर वाढलेला आहे. जागतिक क्रमवारीतील अव्वल महिला टेनिसपटू अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सनं विम्बल्डन महिला एकेरीचं जेतेपद मिळवलेलं आहे. सेरेनानं अंतिम फेरीमध्ये अँजेलिक कर्बरचा 7-5, 6-3 पराभव केला आहे. सेरेना विल्यम्सनं 7व्यांदा विम्बल्डनच्या जेतेपदावर नाव कोरलेलं आहे. ब्राझीलचा दिग्गज फुटबॉलपटू पेले हे तिसऱ्यांदा विवाह बंधनामध्ये अडकणार आहेत. येत्या मंगळवारी मार्सिया सिव्हिल ओकी हिच्याबरोबर त्यांचा विवाह होणार आहे. मार्सियाबरोबर त्यांची ओळख 1980 मध्ये झालेली होती, पण मैत्री जुळली ती 2010 मध्ये. 6 वर्षांच्या सहवासानंतर त्यांनी विवाहाचा निर्णय घेतलेला आहे. पेले यांना आधीच्या 2 लग्नातून 5 मुलं आहेत. वर्ल्ड 20 मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज, थेट अचूक बिनधास्त.